गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. स्नेहलता संजय चुगले हा महिला आता 60 वर्षाचा आहे. आधी परिचारिका म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये परिचारिका म्हणून त्यांनी काम करत होता. 2 वर्षापूर्वी रिटायर झालेला आहे. पूर्ण सर्व्हिस जळगावमध्येच केलं होतं आणि रिटायर झाल्यानंतर नाशिकमध्ये राहायला गेलं होतं. तिथं हजबंड आणि मुलं आहे, 2 मुलांसोबत तिथं नाशिकमध्ये राहत होते. तिथं राहिलं की इकडं पण त्यांचं एक घर आहे स्नेहलतांचं. तिथं 18 तारीख तिथं आलं होत्या आणि 2 दिवस इकडे राहिला. त्यांना काहीतरी प्रॉपर्टी नाशिकमध्ये घ्यायचं होतं. त्यांचं स्टेट बँक ऑफ इंडिया, इकडचं स्टेट बँक ऑफ इंडियाला पैसा होता तिथं. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 30 लाख रुपये त्यांनी काढून घेतलं. त्यांना दुसरं काहीतरी घ्यायचं म्हणून. त्यांनी म्हणजे आता 60 वर्षाचा आहे, म्हणजे आता एवढं वय असलं की दोन्ही दुसरा कोणतरी मदत घेतलं की बरं होईल म्हणून त्यांनी विचार केला. त्याच्याच संघटनाचा जिल्हा अध्यक्ष होते जिजाऊराव अभिमन्यू पाटील, वय 48. त्यांचा कनिष्ठ लिपिक होता आणि ते जिल्हा परिषद लिपिक संघटनाचे जिल्हा अध्यक्ष. आणि दुसरं उपाध्यक्ष होता विजय रंगराव निकम, वय 46, जिल्हा परिषद लिपिक संघटनाचे उपाध्यक्ष. की दोघांना म्हणजे संघटनाचा अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणजे विश्वास आहे. याच्यासोबत आधी बी काम केलं. याच्या दोघांचा मदत घेतला आपल्याला व्यवस्थितपणे 30 लाख रुपये एवढं मोठं रक्कम आपल्याला जे नाशिक पर्यंत घेऊन जाता येईल म्हणून त्यांनी विचार केला. दोघांना संपर्क केला. त्यांनी काढताना त्याच्या सोबत होत्या. नंतर त्यांनी परत घरी गेलं. घरी घेऊन ते 20 तारखेला पैसे काढले होते. घरी जाऊन इकडनं जळगाववरून अंदाजे 7 वाजता इकडनं रवाना झालेला आहे. ह्याच क्रेटा गाडीमध्ये, जिजाऊराव पाटलांच्या क्रेटा गाडीमध्ये परोला पर्यंत गेला. परोलाचं आणखी थोडं पुढे गेल्यानंतर गला दाबून त्यांना हत्या करण्यात आलेला आहे. आणि तिथं हत्या केल्यानंतर त्यांना एक प्लास्टिक गोणीमध्ये घेऊन गेला शिरपूरच्या दिशेनं. शिरपूरचा आधी एक तापी नदी आहे. तापी नदीमध्ये जे ब्रिज होता, ब्रिज मधून त्यांनी ते बॉडी फेकून दिलेलं आहे. ही सर्व गोष्टी 20 तारीख त्यांनी वाट बघत होता घरच्या लोकांनी. 20 तारीख वाट बघत असताना त्यांना स्नेहलता आपला घरी पोहोचलेलं नाहीये. 1 दिवस त्यांचं सर्व लोकांना माहिती घेतलं. 2 दिवस माहिती घेतलं कुठे आणखी कुठे काय. त्यांचा नातेवाईक वगैरे धनोरा, धरणगाव या ठिकाणी आहे. सगळीकडे त्यांनी विचारपूस केली. त्याच्यानंतर मी त्यांना भेटलेलं नाहीये. नंतर म्हणजे 3रा दिवस त्यांचा एक माणूस आला होता माझ्याकडं. आलं की मी जळगाव तालुक्याला मी तिथं मिसिंग रजिस्टर करून घ्या आणि मिसिंग रजिस्टर करून तपास करायला मी आदेश दिला होता. त्याच्या अनुषंगाने त्यांनी 23 तारीख जळगाव तालुक्यामध्ये रजिस्टर केलं होतं मिसिंग. परत 2-4 दिवसानंतर परत माझ्याकडे आला. अजूनही म्हणजे ह्या महिला अजूनही घरी पोहोचलेली नाही म्हणून. त्याला मला सिरियसली डाऊट वाटलेला आहे. म्हणजे 30 लाख रुपये पैसे आहे, महिला अजूनपर्यंत घरी पोहोचत नाही, 60 वर्षाचा आहे. म्हणून मी LCBचा PI आणि त्यांचा पूर्ण टीम तयार करून त्यांचं तपास करायला मी सूचना दिलेल्या आहे. सूचना केलेल्याप्रमाणे ही पूर्ण प्रक्रिया त्यांनी उघडकीस आणलेली आहे. त्याच्यात 30 लाख रुपये 15-15 लाख रुपये वाटून घेतलं होत्या. ही 15-15 लाख रुपये जे वाटून घेतलं 30 लाख रुपये त्यांच्याकडनं आम्ही रिकव्हरी करण्यात आलेले आहे. आणि जे तापी नदीमध्ये जिथं बॉडी त्यांनी फेकलं होत्या, ते तापी नदीमध्ये तिथं स्थानिक लोकांच्या मदतीनं शोध मोहीम चालू आहे. तिथं खूप पाणी होतं. म्हणजे जेव्हा 20 तारीखपासून आता बी म्हणजे भरपूर पाणी आहे. म्हणजे ज्या स्पॉट मधून त्यांनी फेकल्या होत्या त्या स्पॉट मधून 10-15 किलोमीटरचा पूर्ण परिसर आम्ही शोध मोहीम तिथं चालू आहे. त्या आरोपींना कालच्या दिवशी आम्ही कोर्टामध्ये प्रोड्यूस केले होते. त्यांना 11 तारीख पर्यंत पोलीस कस्टडी भेटण्यात आलेलं आहे.